बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ एमएच बिंदास। नमस्कार, मी प्रवीण माडे। एमएच बिंदासच्या विशेष आजच्या भागामध्ये आज आपल्या सोबत विशेष चर्चा करण्यासाठी बिंदास राजकारण या कार्यक्रमात उपस्थित आहेत शिवसेनेचे युवा सेनेचे उपतालुका प्रमुख श्री विठ्ठल डमाळे। विठ्ठलजी, खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये। आणि विशेष करून आज या युवा सेनेच्या या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी बोलवण्याचे एकमेव कारण आहे की वैजापूर तालुक्यामध्ये बहुचर्चित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार आर्य मोहाने साहेब, ज्यांना वैजापूरचे एकेकाळी भाग्यविधाते म्हणून देखील परिचित होते। विविध पद्धतीने लोकांनी तर्कवितर्क लावून त्यांना अनेक उपमा देऊन ठेवल्या। त्या पद्धतीचं काम त्यांचं आहे की नाही हे जनतेला माहिती आहे, मात्र मीडियाने त्यांची बाजू कितपत पद्धतीने समोर मांडली हेही जनतेला माहित आहे। आणि आज वाणी साहेबांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आपण छोट्याशा आणि महत्वाच्या घडामोडीवर एक ज्याला आपण फ्लॅशबॅक म्हणतो तो टाकणार आहोत। आणि वाणी साहेबांच्या सानिध्यात राहून ज्या ज्या लोकांनी साहेबांना अनुभवलंय, आर्य वाणी यांचं कर्तृत्वाचं दातृत्व ज्या ठिकाणी यांना अनुभवायला मिळालंय, ते आज एमएच बिंदासच्या बिंदास राजकारण या कार्यक्रमातून आपल्या समोर येणार आहे। तर सर्वप्रथम छोटासा प्रश्न असा विचारतो आपल्याला की ज्या पद्धतीने आपण युवा सेनेत आला, शिवसेनेत काम करताय, शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम करताय, तर वाणी साहेबांच्या बद्दल आम्ही असं ऐकलंय, आम्ही म्हणण्यापेक्षा जनतेच्या प्रतिक्रियेतून सांगतो तुम्हाला, का वाणी साहेबांचा स्वभाव हा अतिशय आक्रमक आणि लोकांच्या नजरेतून तो डांबरट वृत्तीचाही होता, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, ते आक्रमक जरूर आहे। वाणी साहेब म्हणजे एक आक्रमकता निश्चित आहे, परंतु कार्यकर्त्यांविषयी त्यांच्याजवळ तितकीच सहानुभूतीची एक वेगळी प्रतिमा आहे। वाणी साहेब म्हणजे आता मी जेव्हापासून 2011 पासून मी माझे आमदार आर्य मोहाने साहेबांसोबत काम करतो, परंतु काम करत असताना त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे मला वागणूक दिलेली आहे। आता जे कोणी विरोधक चर्चा करत असेल की वाणी साहेबांचा स्वभाव गरम आहे, विरोधकांनी तर साहेबांना डांबरट अशी उपमा दिली। नाही, साहेबांचं कॅरेक्टर डांबरट आहे आणि कुठल्याही अधिकारावर दडपशाही करतात। नाही, जर तोंड वाजून न्याय मिळवत नसेल तर तो शिवसेनेच्या पद्धतीनं वाणी साहेबांच्या खास शैलीमधून न्याय मिळवण्याची ती एक वेगळी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमधून आतापर्यंत तालुक्याला न्याय मिळत गेलेला आहे आणि तो मिळवून देण्याचं काम वाणी साहेबांनी केलं। मग त्याला जर कोणी डांबरट म्हणत असेल तर विरोधक काय म्हणतात याची आम्ही कधी काळजी करत नाही किंवा वाणी साहेबांनी त्याची कधी विचार केला नाही की विरोधक त्यांच्या स्वभावाला काय म्हणतात। काम होणं हा महत्वाचा उद्देश आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे हे महत्वाचं नाही। मुळात विषय असा आहे की वाणी साहेबांच्या बद्दल पार्श्वभूमीवर जर प्रकाश टाकला तर वाणी साहेबांनी 2004च्या इलेक्शन मध्ये विधानसभेच्या, त्यानंतर 2009च्या इलेक्शन मध्ये, 1999च्या इलेक्शन मध्ये ते सलग 3 वेळेस आमदार म्हणून वैजापूर तालुक्याला मिळाले आहेत। जर त्यांची वृत्ती डांबरट असावी विरोधकांच्या नजरेतून, तसं तुम्ही बोलताय की ते आमदार झाले नसते, हा एक महत्वाचा विषय आहे, जनतेला तो कळतोच आहे। परंतु एक कार्यकर्ता म्हणून अनेक कार्यकर्ते ज्या ज्या वेळेस साहेबांसोबत जातात त्यावेळेस साहेबांच्या आवाजामध्ये कार्यकर्ता सोबत बोलताना एक दरारा आणि रुबाब पाहायला मिळतो, तर ती कुठं आकडू वृत्ती असं वाटतं का तुम्हाला कार्यकर्ता म्हणून? काय वाटतं? बिलकुल आकडू वृत्ती बिलकुल नाही, ती वाणी साहेबांची काम करण्याची पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे आज वाणी साहेब गेल्या 50 वर्षामध्ये राजकारणामध्ये टिकून आहे। आतापर्यंत आपण बघितलं की वैजापूरला आमदार असून सुद्धा, आमदार नसताना देखील आजही वाणी साहेब 24 तास ऑफिसला बसलेले असतात, कार्यकर्त्याच्या 24 तास समस्या सोडवण्यासाठी असतात। कोणी म्हणत असेल की रात्री वाणी साहेब फोन उचलत नाही, परंतु माझा स्वतःचा अनुभव, मी रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी साहेब फोन उचलतात आणि फोन घेतात, नवे तो काय प्रश्न आहे तो मार्गी लावतात। ही पद्धत वाणी साहेबांची आणि ती पद्धत मला तरी वाटतं की आतापर्यंत तालुक्यातल्या नाही जिल्ह्यातल्या कुठल्याही पुढाऱ्याला जमलेली नाही की ज्या पद्धतीनं वाणी साहेब आजपर्यंत काम करत आहे। आज तब्येत हालाकी ठीक आहे, त्यांना साथ देत नाही, परंतु आजही तब्येत खराब असताना देखील सुद्धा कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम वाणी साहेब निश्चित सातत्यानं 24 तास जनतेसाठी करताय आणि ते अविरतपणे चालू आहे। वाणी साहेबांची कौटुंबिक पार्श्वभूमी जर बघितली तर एकंदरीत 7 बहिणी आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार होता। या परिवारामध्ये त्यांनी चहाची टपरी, त्यानंतर मग विनायकांनाशी त्यांचे संपर्क आला, नंतर ते राजकारणात आले, मग ते नगराध्यक्ष झाले, त्यानंतरही राजकारणात सक्रिय झाले, नंतर विधानसभेकडे गेले। आणि आता जर कुठे या 2015च्या निवडणुकीत त्यांना जर पराभव मिळाला नसता, कदाचित ते कुठल्या तरी मंत्रिपदाला पोहोचले असते आणि ते मिळालंही असतं त्यांना, तिथपर्यंत त्यांचं हे होतं। मात्र विषय असा आहे की वैजापूर तालुक्यात लोकांना समजले वाणी साहेब काय म्हणून, परंतु मातोश्रीपर्यंत दरारा कसा होता वाणी साहेबांचा? वाणी साहेबांचा दरारा निश्चित मातोश्रीपर्यंत आहे। 2014च्या अगोदर ती वाणी साहेब विधानसभेचे तालिका अध्यक्ष होते। हालाकी तिथं
राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना देखील विधानसभेवर तालिका अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केलं आणि निश्चितच मराठवाड्यामधून सर्वाधिक जास्त वाणी साहेबांचा दरार हा मातोश्रीमध्ये आहे. कारण गंगापूर असेल, येवला असेल, कोपरगाव असेल, श्रीरामपूर असेल, या विधानसभा मतदारसंघामधल्या आमदारकीचे तिकीट कोणाला द्यायचं हे जर वाणी साहेब इथून वैजापूर मधून ठरवत असेल तर निश्चितच बाकीच्या नेते मंडळीपेक्षा वाणी साहेबांचा निश्चितच दरार मातोश्रीवरती मोठ्या प्रमाणात आहे. आजही उद्धव साहेब त्यांना फोन करून चौकशी करतात, त्यांची तब्येतीविषयी चौकशी करतात. तुम्ही पाठीमागे बघितलं असेल की उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं की तुम्ही विधानसभेचे 2019 शिवसेनेचे उमेदवार तुम्ही आहात, परंतु वाणी साहेब म्हणतात की माझी तब्येत खराब आहे किंवा माझ्या तब्येतीमुळे मला शक्य होत नाही. परंतु शिवसेनेचा मातोश्रीवरचा असा आग्रह आहे की 2019 ची निवडणूक वाणी साहेबांनीच लढली पाहिजे. असं होऊ शकतं का? म्हणजे जसं की आता बऱ्याच ठिकाणी आम्ही अनेक गावामध्ये गेलो, शिवसैनिकांच्या चर्चा प्रतिक्रिया घेतल्या, त्यामध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी लोकांच्या चर्चेतून असं ऐकायला मिळालं की रमेश बोरनारे यांना उमेदवारी घ्यायची आहे आणि यांना उमेदवारी मिळावी म्हणून साहेबांनी थोडंसं म्हणजे आजारपण वगैरे असेल कदाचित, आम्हीही मान्य करू ते, परंतु या सगळ्या गोष्टी समोर दाखवत उमेदवारी घेणाऱ्या नकार दिला असं होऊ शकतं का? ज्या ठिकाणी साहेबांची पण इच्छा आहे का रमेश बोरनारे यांना उमेदवारी मिळावी, जाणून बुजून साहेब निवडणूक लढवत नाहीये, या सगळ्या गोष्टी बहुतांश साहेबांच्या वर्तणुकीतून बाहेर पडताना दिसत आहेत. काय सांगा? नाही, तो साहेबांचा एक मनाचा मोठेपणा आहे. तेवढ्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. साहेबांनी स्वतः मेळाव्यामध्ये सांगितलं की माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी काही निवडणूक लढू शकत नाही, परंतु मातोश्रीचा आग्रह साहेबांनी लढावा. तालुक्यातल्या कार्यकर्त्याचा, सर्वसामान्य नागरिकांचा आग्रह आहे की वाणी साहेबांनी निवडणूक लढावी. हालाकी तो प्रश्न वाणी साहेबांचा आहे, ते काय निर्णय घेतात हा त्याच्यावरती अवलंबून असणार आहे आणि निश्चितच शिवसैनिक जे वाणी साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी ठाम राहतील. शिवसैनिकांच्या बाबतीत अनुभवलेला विषय जनतेच्या चर्चेतून आम्हाला ऐकायला मिळाला की शिवसैनिकांनी जर एखाद्या जागेवरती निवडणुकीसाठी जर दगड ठेवला तर शिवसैनिक एवढ्या निष्ठेने त्या ठिकाणी मतदान करायला पाहायला मिळतात की त्या दगडावर सुद्धा ते मतदान करतात. मग वाणी साहेब त्यावेळेस 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उतरणार नाही, त्यांच्याऐवजी रमेश बोरनारे हे त्या ठिकाणी लढत देणार आहेत. तर या ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीनं जे काही मतदान त्यांच्या पदरात पडणार आहेत बोरनारे यांच्या, तर ते विजयी होतील का? साहेबांच्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये जे साम्य असायला पाहिजे व्यक्तिमत्वात, त्यामध्ये कुठेतरी तफावत निश्चितच येणार आहेत. वागणूक असेल, कार्यकर्त्यांचे संपर्क असेल, तर शिवसैनिक म्हणून तुम्ही मतदान करणार, परंतु जनतेच्या मनामधून बोरनारे साहेबांना ती जी उपमा आहेत त्या मिळतील किंवा ते मतदान जे अपेक्षित आहे शिवसेनेला ती मिळणार का? नाही, वाणी साहेबांनी एकदा ठरवलं. आता निवडणूक साहेब लढवता की नाही लढवता ते साहेब जरी म्हटले असले, परंतु मातोश्रीचा आदेश काय येतो हे त्यावरही फार महत्वाचं अवलंबून आहे. आणि वाणी साहेबांनी ज्यावेळेस बोरनारे सर जरी विधानसभेची निवडणूक लढवली आणि वाणी साहेब असले, वाणी साहेबांच्या आशीर्वादाने जे निवडणुकीच्या रणांगणात उतरले, तर निश्चितच सर्व शिवसैनिक आपल्या तनमन धनाने काम करतील. वैजापूर तालुक्याच्या राजकारणाच्या बाबतीत जर जाणवायचं झालं तर काही लोक या ठिकाणी अनेक म्हणजे हलाखीच्या परिस्थितीमधून पुढे गेले, नंतर त्यांनी नेतृत्व केलं आणि मग मोठे नेते बनले. त्यापैकीच एक नेते जर म्हटलं तर आमदार आर्यन वाणी यांच्याकडे बघितलं जातं. ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान बीजेपीचे नरेंद्र मोदी चहा विकून पंतप्रधान झाले, त्यांच्या मागे काय स्टोरी हा इतिहास तर मीडिया शोध त्याचा घेतो. मात्र आताची जर परिस्थिती बघितली तर वाणी साहेबांबद्दल सांगितलं जातं आवर्जून ते चहा विकत होते आणि त्यानंतर ते हळूहळू मग नगरपालिका लढले, नंतर मग विधानसभा लढले आणि विजय मिळाला. तर वाणी साहेबांच्या जीवनातील असा एखादा अनुभव आहे जो म्हणजे उल्लेखनीय आहे, त्यांच्यासमोर सांगण्यासारखा आहे, त्यांच्याला आवर्जून कळवण्यासारखा आहे, काय सांगा? निश्चित आहे. वाणी साहेब ज्यावेळेस निवडणुकीच्या तुम्ही जे अगोदर सांगितलं की चहाचे हॉटेल चालवत होते, निश्चितच साहेब चहाचे हॉटेल चालवत होते. तहसीलच्या ऑफिस जवळ चहाचं हॉटेल होतं, त्यामधून चालत होते. पण समाजसेवेची एक आवड होती आणि ती आवड घेऊन साहेब बाहेर निघाले की कुठंतरी अन्याय सामान्य जनतेवर होताना दिसत होता. हा अन्याय त्यांना सहन होणार नव्हता, या अन्याय विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि त्या माध्यमातून साहेबांनी ती लोकहिताची चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीमध्ये अनेक जण सोबत आले. हालाकी वाणी साहेबांना कार्यकर्त्यांनी वर्गणी करून निवडणुकीत उभं केलेलं आहे किंवा गाडी घेऊन दिलेली, पहिली गाडी कार्यकर्त्यांनी मिळून साहेबांना घेऊन दिलेली. तो साधेपण साहेबाचं आहे, ते आजही साहेबांनी टिकून ठेवलेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्याचं आतोनात प्रेम हे साहेबांवरती आहे आणि त्याच पद्धतीनं साहेब तळागाळातले असल्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम वाणी साहेबांनी केलेलं आहे. विनायक श्रीमंतांच्या वाड्यामधून गरीबाच्या झोपडीमध्ये जेव्हा येईल त्यावेळेस या देशाचा विकास झालेला असेल आणि मला निश्चित असं वाटतं की वाणी साहेब ज्या दिवशी राजकारणामध्ये आले, गरीबाच्या झोपडीमधून श्रीमंताच्या झोपडीमधून राजकारण निघालं आणि गरीबाच्या झोपडीमध्ये आलो आणि त्यातून वाणी साहेब एक
15 वर्ष आमदार झाले, 10 वर्ष नगराध्यक्ष झाले. त्यांनी ही बाजू जमेची होती की वाणी साहेब तळागाळातून तयार झालेले कार्यकर्ते होते. त्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा त्यांना अभ्यास होता की कार्यकर्त्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि त्या गोष्टीमधून वाणी साहेबांनी कार्यकर्ता उभारण्याचं काम केलं. मी निश्चित म्हणेन की चालतं बोलतं विद्यापीठ आहे वाणी साहेब म्हणजे, आणि त्या विद्यापीठामध्ये हे सर्व कार्यकर्ते तयार झाले. तुम्ही बघत असाल तालुक्याचा जर अभ्यास केला तर सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले कार्यकर्ते हे वाणी साहेबाजवळ आहे. आज ते मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचले, हे केवळ वाणी साहेबांच्या कार्यामुळेच झाले. यात सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आता तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये खेचला जातोय आणि जी परिस्थिती आहे ती साधारणतः 1999 च्या पूर्वीपासूनची. की तरुण वर्गाने तरुणांनी यायचं आणि मग एक देशी दोन वडे या पद्धतीने आपलं राजकारण सुरू ठेवायचं. दिवसभर जयघोष करायचा, जिंदाबाद मुर्दाबादचे नारे लावायचे. आणि हाच युवा वर्ग या ठिकाणी यांचा वापर केला जातोय, निवडणुकीसाठी लढवलं जातंय, एकमेकांची डोकी फोडली जातात. त्या पद्धतीने वाणी साहेबांची भूमिका नेमकी कशी राहिली युवा वर्गाच्या बाबतीत, म्हणजे राजकारण झालं आणि मग फेकून दिलं, कडीपत्ता झाला की उन्नती झाली, नेमकं काय झालं काय सांगाल एक युवक म्हणून, काय सांगाल? एक युवक म्हणून सांगायचं जर झालं तर आज तालुक्यामधला जर विचार केला तर सामाजिक युवक हा वाणी साहेबांकडे आकर्षित आहे. का आकर्षित आहे? कारण त्यांच्या बिंदास स्टाईलमुळे, बिंदास काम करण्याच्या पद्धतीमुळे. कुठलाही व्यक्ती जर वाणी साहेबाकडे काम घेऊन आला तर ते काम होत नाही असं कधी होत नाही. जे काम होणार आहे ते होणारच आणि जे होणार नाही ते होणार नाही. ही वाणी साहेबांची पद्धत आहे. चुकीच्या कामाला कधी त्यांनी प्राधान्य दिलं नाही, चुकीचं काम कधी कार्यकर्त्याला करू दिलं नाही. त्यामुळे कार्यकर्ता आज टिकून आहे. सर्वसामान्य कुटुंबामधला कार्यकर्ता ज्यावेळेस वाणी साहेबांकडे येतो त्याच्या घरामध्ये संध्याकाळची भाकरीची सोय आहे का नाही हे सुद्धा वाणी साहेब विचारात घेऊन त्या कार्यकर्त्याचा सांभाळ करतात. ही पद्धत वाणी साहेबाची मला तरी वाटतं की वैजापूर तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असा एकही नेता नसत का जो कार्यकर्त्याच्या संध्याकाळच्या भाकरीची व्यवस्था आहे की नाही हे विचारणारा कोणीतरी नेता दुसरा असू शकेल. तुम्ही जसं बोललं की युवा मनांचे जे चाहते आहेत वाणी साहेब असंख्य युवकांवरती प्रेम करतात, या युवकांच्या घरामध्ये चूल पेटली की नाही याचं लक्ष ठेवतात. तर असे एखादा कार्यकर्ता आहे की जो साहेबांपर्यंत पोहोचला आणि त्याची चूल पेटली नाही, असं एखादं उदाहरण? नाही, असं एकही उदाहरण तुम्हाला शोधून सापडलं? असं एखादं उदाहरण आहे की एखादा कार्यकर्ता साहेबांपर्यंत गेला आणि तो नंतर जिल्हाधिकारी झाला, नंतर याचं भवितव्य बदललं, नंतर भविष्य बनलं, परिवार बनला, असं एखादं उदाहरण? साहेबांनी आतापर्यंत नगरपालिकेमध्ये असेल किंवा मंत्रिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये असेल अनेक अधिकाऱ्यांना कामाला लावलं. कामाला त्यांच्या स्वतःचे 2 रुपये कमवण्याची त्यांना तजवीज करून दिली. आलं की जिल्हाधिकारी झाले असेल किंवा नसेल झाले ते माहित नाही मला, परंतु राजकारणामध्ये मोठमोठाले पद निश्चित त्यांनी भूषवले आहे. जिल्हा परिषदचे गटनेते अविनाश पाटील गलांडे असतील, एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, आज जिल्हा परिषदेमध्ये गटनेता म्हणून काम करतोय, सभापती म्हणून काम करतोय. मानाजी पाटील मिसाळ सारखे असतील, साबेरबाई सारखे असतील, रमेश पाटील बोरणारे सरांसारखे असतील, सामान्य कुटुंबामधून निघाले आणि एक पक्षाच्या किंवा लोकप्रतिनिधी म्हणून एक मोठ्या पदावरती जाऊन बसले. ते केवळ वाणी साहेबांच्या आशीर्वादामुळे झालं. हे कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम साहेबांनी केलं. मग ते जिल्हाधिकारी निश्चित झाले नसतील, परंतु एक मोठे लोकप्रतिनिधी निश्चित झालेले आहेत. बरोबर आहे. तुम्ही जसं बोललं की आता एक शेवटचा प्रश्न जाता जाता विचारतो. जसं तुम्ही बोललं की मातोश्रीचा आदेश आजपर्यंत कुठल्याही शिवसैनिकांनी झुगारला नाही आणि जर समजा यदाकदाचित वैजापूर 2019च्या विधानसभेसाठी मातोश्रीवरून साहेबांना निवडणुकी लढण्याच्या रिंगणात उतरण्याचा जर आदेश मिळाला तर साहेबांची भूमिका काय असेल? एक कार्यकर्ता म्हणून साहेबांबद्दल जो तुम्हाला ठाम विश्वास आहे तो नेमकं भूमिका काय असेल ते बिनधास्त सर्व प्रेक्षकांना सांगा. साहेबांबद्दल अभ्यास आहे म्हणजे साहेबांचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु मातोश्रीवरचा आदेश आल्यावरती मला तरी असं वाटतं की साहेबांनाही तो ऐकावा लागेल. कारण मातोश्रीबद्दल साहेबांना नितांत प्रेम आहे आणि मातोश्री देखील साहेबांबद्दल इच्छुक आहे. परंतु साहेबांची तब्येत कितपर्यंत साथ देते, कुठपर्यंत ठणठणीत असते हेही तितकंच बघणं आम्हाला गरजेचं आहे कार्यकर्त्यांना. परंतु मातोश्रीचा आदेश साहेबांना ऐकावा लागेल असं मला तरी वाटतं, कारण साहेब मातोश्रीचा आदेश उल्लंघन करणार. तर मित्रांनो, हे विठ्ठल दमाळे आणि बिनधास्त राजकारणामध्ये आपण चर्चा केली एका धुरंधर महाप्रतापी आणि वैजापूर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून बहुचर्चित असलेले माजी आमदार आर्यम वाणी यांच्याबद्दल आज आपण चर्चा केली. यांच्या वाढदिवसानिमित्त 4 जानेवारी
जो त्यांचा वाढदिवस तालुकाभरात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात साजरा करतात. सामान्य जनतेमध्ये देखील तो साजरा केला जातो. आणि नेमकं यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, नेमकं कर्तृत्वाबद्दल, दातृत्वाबद्दल काय विशिष्टता होती जाणून घेतलं आपण आज बिंदास राजकारणामध्ये युवा सेनेच्या उपतालुका प्रमुखाकडून विठ्ठल ढवळे यांच्या. विठ्ठलजी, आपण या कार्यक्रमात आला, खूप आभारी आहोत आपलं. पुन्हा भेटूया एक नवीन व्यक्तिमत्व घेऊन, नवीन विचारधारा घेऊन. बिंदास प्रोग्राम बघत राहा बिंदास राजकारणामध्ये. मी प्रवीण मडे आपली रजा घेतो.